तब्बल 24 वर्षांनी बलकवडी धरणातील शिवकालीन मंदिरांचं दर्शन, धरण कोरडं पडल्यामुळे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भातसा धरणात फक्त 22% पाणीसाठा शिल्लक, अपेक्षित पाऊस न झाल्यास मुंबई ठाण्यासह पाणी कपातीची टांगती तलवार। संभाजीनगरातील जायकवाडीच्या पाणीसाठ्यातही 1.5% वाढ, मात्र जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे अजूनही टँकरद्वारेच पाणी पुरवठा। राज्यातील 12 जिल्ह्यांमधील जवळपास 500 गावांवर दरड कोसळण्याची भीती, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये दरडी कोसळण्याचा धोका। मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांची वाहतूक कोंडीतनं सुटका नाहीच, माणगाव इंदापूर बायपासचं काम अपूर्ण असल्याचा फटका। राज्यातल्या काही ठिकाणी पेरणीला वेग, तर 3 दिवसात 31,000 हेक्टरवर पेरणी, सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल। कांदा खरेदी धोरणाला शेतकरी व्यापाऱ्यांचा विरोध कायम, वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय अमान्य, निर्यात बंदी उठवण्याची केली मागणी। आज ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा निरंजन डावखरेंच्या प्रचारार्थ मेळावा, निरंजन डावखरे कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार। उपोषणाच्या 4थ्या दिवशी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची तब्येत खालावली, मात्र उपचार घेण्यास हाकेंचा नकार, ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्यात उपोषण सुरू। कोर्टात हजर न झाल्यास वॉरंट काढणार, कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा भुजबळांना दणका। डोंबिवली स्फोटातील अमुदान कंपनीच्या मालकासह पत्नीला जामीन मंजूर, जामिनाविरोधात ठाणे गुन्हे शाखा हायकोर्टात मागणार दाद। सोलापुरात दफन केल्यानंतर 3ऱ्या दिवशी बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईकांची पोलिसात तक्रार, अधिकचा तपास सुरू। राज्य शासनानं मागवला सरकारी नोकरीतील 75,000 रिक्त पदांचा तपशील, लोकसभेमध्ये तरुणांच्या नाराजीचा फटका बसल्यामुळे सरकार अलर्ट मोडवर। MHT CET परीक्षेचा संध्याकाळी 6 वाजता निकाल, तर 7,25,000 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा।